नमस्कार, आपण पाहतात युगंधर महाराष्ट्र न्यूज. पाहूया आजच्या काय ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगर येथून आहे. उल्हासनगर महानगरपालिकेत कामगार महासंघाच्या अध्यक्षाचा हंगामा. महापालिका कर्मचाऱ्याच्या विविध समस्यांसाठी कामगार महासंघाच्या अध्यक्षाचा आक्रमक पवित्रा. महापालिकेच्या आवारात बसून ठिय्या आंदोलन केले. भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य कारवाई केल्याचे आरोप त्यांनी केला आहे. आंदोलनकर्ते राधाकृष्ण साठे यांनी आयुक्ताची भेट घेतली आणि विविध समस्यांवर चर्चा केली. महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर झालेल्या नियमबाह्य कारवाईची चौकशी केली जाणार, तसेच समस्येविषयी सत्यता तपासली जाणार. कोणावरही अन्याय करण्याची प्रशासनाची भूमिका नसल्याची माहिती. आयुक्तांना आज आम्ही निवेदन दिलेले. आज 8 दिवस झाले निवेदन देऊन. या महानगरपालिकामध्ये हिटलर अधिकारी अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर याच्या अन्यायाच्या विरोधात हे आंदोलन होतं. हा महिलांचं शोषण करतो. महिलांना कुठल्या पद्धतीने निलंबित करायचं आहे, त्यांना नोटीस द्यायच्या, त्यांच्या बदल्या करायचा, अनेक प्रकारचा जो प्रकार यांनी घडवलेला आहे. येथून मागे त्याच्यावर अनेक महिला कर्मचारी अधिकाऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहे. हाऊसमध्ये त्याचा प्रश्न उपस्थित झाला, पण त्या बाजूला त्याने तो दम देऊन प्रेशराईज करून अशा पद्धतीने त्यांनी तो विषय दाबात नेला. आणि अतिरिक्त आयुक्त तो सामान्य प्रशासन विभाग त्याच्याकडे आहे आणि ते विभाग त्याच्याकडे असल्यामुळं महिलांना जाणून बुजून त्याच्याकडे बोलवतो. त्याचा संबंध नाही आहे, कारण की अधिकाऱ्यांची शिडी आहे. कर्मचाऱ्यांनी कोणत्या अधिकाऱ्याकडे जायला पाहिजे, कुठल्या सिडीच्या अधिकाऱ्याकडे जायचा पाहिजे, कुठला विशासन, तर त्या वरिष्ठांनी वरिष्ठांशी संपर्क करायचा आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी त्याच्या वरिष्ठांशी संपर्क करायचा आहे. डायरेक्ट अतिरिक्त आयुक्ताशी संपर्क करायचा नाही. असे परिपत्रक आयुक्तांचे असताना पण हा काय करतो, महिला कर्मचाऱ्यांनी दारू बोलवतो आणि मग शब्दाचे 2 टोन 2 मिनिंग असे शब्द वापरतो. महिला कर्मचाऱ्यांना लाज वाटते किंवा भीती वाटते, मग त्यांना काहीतरी मग गोष्टींनी काही त्रास द्यायचा का, अशा पद्धतीचा जो अत्याचार आहे हा लेंगरेकराचा. आणि हा लेंगरेकराच्या ह्या अत्याचाराच्या विरोधात हा विषय होता. ते पूर्वांगी या महिला कर्मचाऱ्याला निलंबित केलं. तिचं कुठलंही तिच्याकडे चुकी नसताना जाणून बुजून एक आंदोलन होतं आयुक्तांच्या विरोधात. श्री साठे हे आत्ता माझ्याकडे आलेले होते आणि त्यांनी काही विषय या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की एका कर्मचाऱ्याला आम्ही निलंबित केलेलं आहे, श्रीमती इंगळे नावाचे. तर त्यांचं जे निलंबन आहे ते अयोग्य आहे किंवा अन्यायकारक आहे, अशा प्रकारे त्यांची भूमिका आहे. आणि त्याबाबत मी त्यांना सांगितलं की त्या बाईंना आम्ही नोटीस दिलेली आहे. त्या नोटीसचा खुलासा त्यांनी सबमिट केलेला आहे. तो खुलासा पाहून आणि समक्ष मी त्या महिलेला बोलवून त्यांची सुद्धा बाजू मी ऐकून घेणार आहे. आणि त्यांना सांगितलेलं आहे की कर्मचाऱ्यावरती, कोणत्याही कर्मचाऱ्यावरती, कोणत्याही अधिकाऱ्यावरती अन्याय होणार नाही, अशा प्रकारची भूमिका आमची राहणार आहे.